पुण्य सलीला इंद्राणी मातेच्या तीरावरती देहू या सुप्रसिद्ध गावामध्ये कणकाई बोलोबाच्या वंशामध्ये जे ज्ञानरत्नाच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले, साहित्य सोनियाच्या खाणीतून ज्यांनी तत्वज्ञानाची निर्मिती केली, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मंथन करून ज्यांनी पंचम वेद गाथ्याची निर्मिती केली, भंडारा भामचंद्र गोराडा यासारख्या डोंगरावरती ज्यांनी अखंड परमार्थाची साधना केली, ज्यांची परमार्थ साधना एवढी बलवत्तर होती की त्या परमार्थ साधनेमध्ये येणारे हिंसक जीवही भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होऊन जात होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी वेळोवेळी ज्ञानाचे धडे दिले, आणि एवढंच काय तर संपूर्ण विश्वाला ज्या काळाने त्रस्त करून सोडलेला आहे त्या काळाच्या डोक्यावरती पाय देऊन जे सदैव वैकुंठाला निघून गेले असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि यांच्या मुखातून बाहेर पडलेली अलौकिक अक्षरे आजच्या सेवेला विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी मागताय. देवा, एकच मागणं मला पाहिजे. खरं तर आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये, हिंदू सनातन संस्कृतीमध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्याची जी काही अनेक साधनं आहेत त्यापैकी एक कीर्तन हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. कीर्तन चांग हो अंग हरिरूप ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तने. हे कीर्तन एक विशेष अंग आहे, विशेष साधन आहे, आणि तेच साधन गेली अनेक वर्ष आपण सर्वजण करत आहोत. त्याच्यामध्ये नाम कीर्तन आहे, गुण कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे, कीर्तनाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. पण खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये जे प्रमाण कीर्तन आहे ते हरिकीर्तन आहे. आणि त्या हरिकीर्तनामध्ये, त्या हरिकीर्तनाचा चालू असलेला हा उत्सव खरं तर सर्वात प्रथम सर्वांचे अगदी हात जोडून नाही, अगदी कोपरापासून माफी मागतो. कारण की अगदी आम्ही सकाळी 5:30 आळंदीवरून निघलेलो आहे. नारदाच्या गादीवरती यातला एकही शब्द खोटा नाही, पण 5:30 निघून इथं पोहोचण्यासाठी 10:30 वाजले. तुम्ही म्हणाल महाराज काय बैलगाडीने येत होते की काय? नेमकं गाडी कुठली घेऊन निघले होते? महाराज गाडीही चांगली होती, पण प्रवासात निघलेला जो माणूस आहे ना, कधी टायमावर पोहोचेल काही सांगता येत. एवढी पळवली. खरं तर जे आपण गाडीला जी बॅटरी असते ती चार्ज होण्यासाठी टर्बोनेट का काय म्हणतात ते, हां, जे गाडी चालवतात त्यांना माहीत असेल, तर ते म्हणजे कामच करत नव्हतं, त्यामुळे बॅटरी चार्ज होत नव्हती. आणि अचानक बॅटरी डिस्चार्ज झाली. आम्ही नगरच्या अलीकडे अडकलो, 8:30ला अडकलो होतो, 12:30ला काम पूर्ण झालं. तिथून निघालो. आता तर व्यवस्थित पोहोचायला पाहिजे होतं. भोकरमध्ये त्या शिवाजी वदन काट्यापर्यंत आलो, तिथं गाडी पंक्चर झाली. शेवटी यांना व्हिडिओ कॉल करून दाखवला. म्हटलं हे काय मी टाळाटाळ करत नाही, हे वस्तुस्थिती अशी. त्यामुळे सर्वांची तुमच्या हात जोडून माफी मागतो. खरं तर कार्यकर्त्यांना फार त्रास झाला असेल, पण एकदा क्षमा करा. कारण की प्रवासातल्या माणसाचं काही खरं नसतं. आता जास्त वेळ घेत नाही, कोणी बोलवलं काय केलं हे सगळं उद्या पाहू. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जे भगवंताची सेवा करतात ना, त्यांना भगवंताकडे मागण्याचा अधिकार असतो. बरेच वर्ष झाला आपण भगवंताची सेवा करतोय, मग आपल्याकडे अधिकार आहे की नाही? अधिकार आहे, मागण्याचा अधिकार आहे, पण काय मागावं हे कळलं पाहिजे. माझ्या अगोदर ज्या महाराष्ट्रीजींचं कीर्तन चालू होतं, खरं तर मी कार्यकर्त्यांना म्हटलं की त्यांचं चालू द्या, बसून ऐकतो, आणि ऐकण्यासाठी पुढे आलो. पण बाबा म्हटले नाही नाही, उभे राहा. खरं तर मायबापांनो, एकदा कीर्तन चालू, आता आमच्या मराठवाड्यामध्ये म्हणजे परभणी भागामध्ये मोतीराम महाराजांची एक परंपरा आहे. मोतीराम महाराजांच्या फळावरती अर्धा तास, 1 तास कीर्तन चालतं. रात्रभर कीर्तन चालतं जागराच्या दिवशी. मग बसलेल्यांना असं वाटेल आता रात्रभर सोडतो की नाही, तर इथं तसं काही नाहीये बरं का. ती तिकडची परंपरा सांगते, आणि त्या न्यायाने माझ्याकडे ही सेवा आली. खरं तर जे भगवंताची सेवा करतात त्यांच्याकडे मागण्याचा अधिकार असतो. फक्त काय मागावं एवढं कळलं म्हणजे झालं. आपण भाग्यवान आहोत, कारण की आपला जन्म पवित्र अशा या भारतभूमीमध्ये झाला. आपण भाग्यवान आहोत, आपला जन्म पवित्र अशा या महाराष्ट्रामध्ये झाला. आपण भाग्यवान आहोत, आपला जन्म पवित्र अशा या वारकरी संप्रदायामध्ये झाला, की ज्या वारकरी संप्रदायाचं तत्व जगात सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाल जगामध्ये अन्य संप्रदाय नाही का? अन्य संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर संप्रदाय कुठला असेल तर तो वारकरी संप्रदाय. तुम्ही म्हणाल महाराज का सर्वात श्रेष्ठ आहे? महत्वाचं कारण असं आहे की कुठलाही संप्रदाय सर्वात श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ ठरण्यासाठी त्याला 5 तत्व असावी लागतात महाराज. तो संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे की ज्या संप्रदायामध्ये देव तत्व आहे. तो संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे की ज्या संप्रदायामध्ये संत तत्व आहे. तो संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे की ज्या संप्रदायामध्ये ग्रंथ तत्व आहे.
तो संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे की ज्या संप्रदायामध्ये मंत्र तत्व आहे, आणि तो संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे की ज्या संप्रदायामध्ये तीर्थ तत्व आहे. भाग्यवान आहोत आपण की पवित्र अशा या वारकरी संप्रदायामध्ये आपला जन्म झाला. अरे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये देव तत्व आहे महाराज, आणि संप्रदायातील देव साधा नाही. माझ पंढरीराव तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. माझ पंढरीराव तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा पंढरीराव. माझ पंढरीराव तो हा देवाचाही देव, भैया माझा पंढरीराव तो हा देवाचाही देव, भैया माझा पंढरीराव तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. भैया माझा पंढरीराव तो हा देवाचाही देव, भैया माझा पंढरीराव तो हा देवाचाही देव, भैया माझा पंढरीराव तो हा देवाचाही देव, भैया देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. भैया माझा पंढरीराव वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे. का सर्वश्रेष्ठ आहे? कारण या वारकरी संप्रदायामध्ये देव तत्व आहे महाराज, आणि वारकरी संप्रदायातील देव सामान्य नाही महाराज. बळीया माझा पंढरीराव तो हा देवाचाही देव. अरे या भगवंताची पूजा तुम्ही आम्ही कराल काही आश्चर्य नाही. या पांडुरंग परमात्म्याची पूजा स्वर्गाधिक देव करतात महाराज. सर्वसामान्य भगवंताची सेवा करतील काही आश्चर्य नाही. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. या वारकरी संप्रदायामध्ये देव तत्व म्हणून हा संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे. या वारकरी संप्रदायामध्ये संत तत्व म्हणून हा संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे. या वारकरी संप्रदायामध्ये काही एक संत झाले का मला? ज्ञान देवे रचिला पाया आणि तुका झाला असे कळस, इथपर्यंत जर संतांची मांदियाळी पाहिली तर सामान्य संत नाही येत महाराज. अहो का अधिकार आहे माझ्या ज्ञानोपरायांचा?
या संप्रदायामध्ये जे संत झाले ते सामान्य नाहीयेत महाराज. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. वारकरी संप्रदाय उगाच सर्वश्रेष्ठ नाही महाराज. या वारकरी संप्रदायामध्ये संत तत्व आहे म्हणून संप्रदाय सर्वश्रेष्ठ. या वारकरी संप्रदायातील संतांचं काय वर्णन करावं. या वारकरी संप्रदायात एक संत तर असे नुसतं त्यांचं नाव जरी घेतलं तुकाराम तुकाराम नाम वारकरी संप्रदायामध्ये एक संत असे झाले की ज्यांचं नाव जरी घेतलं तरी आम्हाला थरकाप सुटतो. या वारकरी संप्रदायामध्ये पुरुष संत झाले असं नाही, या संप्रदायामध्ये महिला सुद्धा संत झाल्या महाराज. या वारकरी संप्रदायातील ज्या महिला आहेत त्यांचा अधिकार साधाय का हो. अहो मुक्ताबाईंच्या जर अधिकाराचा विचार केला तर मुक्ताबाईंनी 3 देवांना उपदेश केलाय महाराज. एक ज्ञानदेव, दुसरे चांगदेव आणि तिसरे नामदेव. काय अधिकार होता मुक्ताबाईंचा. ज्ञानोबरांनी ताटी लावावी आणि मुक्ताबाईने म्हणावं ज्ञाना अरे काय ताटी लावून बसलाय बाबा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या वारकरी संप्रदायातील महिलांचा जर अधिकार पाहिला तर जनाबाईंचा अधिकार साधा होता का. अहो जनाबाई सारखा तर अधिकारच कुणाचा नाही. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने वीट सोडावी, मंदिर सोडावं आणि जनाबाईच्या घरी येऊन जनाबाईला दळण दळू लागावं. आणि नुसतं दळण दळावं नाही तो ओव्या गावोनी स्वरात, ओव्या गावोनी स्वरात दास जनीच्या घरात. ओव्या गावोनी स्वरात दास जनीच्या घरात. दळण एवढा अधिकार जनाबाईंनी ओव्या गाव्यात पांडुरंग परमात्म्याने सोबत येऊन त्या ठिकाणी दळण दळावं. एवढं वारकरी संप्रदायामध्ये महिला तत्व हे श्रेष्ठ आहे महाराज. उगाच वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ नाही. का सर्वश्रेष्ठ त्याची 2 कारणं पाहिली. पहिलं कारण पाहिलं देवतत्व, दुसरं कारण पाहिलं संत तत्व, तिसरं कारण आहे ग्रंथ तत्व महाराज. या वारकरी संप्रदायामध्ये जे ग्रंथ झाले हे ग्रंथ सामान्य नाही आहेत महाराज. बाकीच्या संप्रदायातील ग्रंथाचं मनन करावं लागत असेल, चिंतन करावं लागत असेल, निधिध्यासन करावं लागत असेल, पण वारकरी संप्रदायामध्ये जे ग्रंथ आहेत मनन करायची गरज नाही, चिंतन करायची गरज नाही, निधिध्यासन करायची गरज नाही, फक्त वाचायचं महाराज. कृपा केली हरी तया तया संप्रदायातील ग्रंथाचा जर विचार केला तर फक्त वाचायचंय महाराज. वाचिलं जो कोणी
जणी त्याशी लोटांगणी, एवढे श्रेष्ठ ग्रंथ या संप्रदायामध्ये आहेत महाराज. उगाच वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ नाही. संप्रदायामध्ये देव तत्व आहे म्हणून संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे. संप्रदायामध्ये संत तत्व आहे म्हणून संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे. संप्रदायामध्ये ग्रंथ तत्व आहे म्हणून संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे. संप्रदायामध्ये मंत्र तत्व आहे म्हणून संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे. या वारकरी संप्रदायामध्ये मंत्र आहे कुठला? बाबाजी आपुले बाबाजी वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे कारण या संप्रदायामध्ये मंत्र तत्व आहे महाराज. उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा. सामान्य संप्रदाय नाही महाराज. किती मोठं भाग्य आहे. या संप्रदायाला देव आहे, या संप्रदायाला ग्रंथ आहे, या संप्रदायाला संत आहेत, या संप्रदायाला मंत्र आहे आणि पाचवी आणि महत्वाची गोष्ट या संप्रदायाला तीर्थ आहे महाराज. जगाच्या पाठीवर संप्रदाय दाखवा की ज्या संप्रदायाला तीर्थ आहे. अहो कुठलाच संप्रदाय नाही की ज्याला तीर्थ आहे, पण वारकरी संप्रदाय असा आहे की ज्या संप्रदायाला एक नाही दोन तीर्थ आहेत महाराज. भुवैकुंठ पंढरपूर राहुल थोर महिमाया, राहुल थोर महिमाया, राहुल थोर महिमाया. या संप्रदायाला एक नाही दोन तीर्थ आहेत महाराज. एक देव तीर्थ आहे आणि एक संत तीर्थ आहे. देव तीर्थ म्हणजे भूवैकुंठ पंढरपूर आणि संत तीर्थ म्हणजे अलंकापूर नगरी महाराज. किती मोठं भाग्य आपलं की पवित्र अशा या वारकरी संप्रदायामध्ये आपला जन्म झाला आणि याच वारकरी संप्रदायाने आपल्याला शिकवण घालून दिली. काय? अरे भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर कीर्तनच करावं लागेल महाराज. कारण कीर्तन कसं आहे? कीर्तन चांग होय अंग हरिरू. कीर्तनाच्या महाराज जे कीर्तनाचं सामर्थ्य आहे ते वेगळंच आहे महाराज. जगद्गुरु तुकोबराय जेव्हा वैकुंठाला निघाले ना, काही लोक तुकोबरायांकडे आले आणि म्हटले महाराज तुम्ही वैकुंठाला चालले बरोबर आहे, पण कशाच्या जोरावरती? जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं फक्त कीर्तनाच्या जोरावर. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने. अरे ह्या कीर्तनाचं सामर्थ्य आणि तीच कीर्तन परंपरा आपल्या गावाने
किती वर्ष जोपासली आहे कुणालाच माहित नाही मला. आता येताना गाडीमध्ये मी पिटलेवाड जे आहेत त्यांना विचारत होतो, म्हटलं सप्ताहाला किती वर्ष झाले? ते म्हटले सांगता येत नाही मला. कधी चालू झालाय सांगता येत नाही. मग मी म्हटलं संपवायचं आहे कधी? म्हटलं सांगता येत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा कार्यक्रम संपणार नाही. अतिशोक्ती होणार नाही. पण याच्या पुढचं जाऊन बोलू का? हा कार्यक्रम आहे तोपर्यंतच चंद्र सूर्य आहे. विठ्ठल. आणि अशी ही कीर्तन साधना गेली अनेक वर्ष आपण सर्वजण करत आहोत. जगद्गुरु तुकोबरायांनी हे आपल्या जीवनामध्ये हीच साधना केली, अनेक वर्ष केली महाराज. अनेक वर्ष जगद्गुरु तुकोबरायांचा परमार्थ चालू आहे. एक वेळ जगद्गुरु तुकोबरायांना असं वाटलं की चला अनेक वर्ष आपण भगवंताची सेवा करतोय, अनेक वर्ष भगवंताचं पूजन करतोय, आता पंढरीला गेलं पाहिजे. आणि मग जगद्गुरु तुकोबराय मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत करत पंढरपूर नगरीमध्ये गेले. पंढरपूर नगरीमध्ये गेल्याच्या नंतर माय बापांनो, पंढरपूर नगरीमध्ये गेल्याच्या नंतर एक नियम आहे. काय? चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. पंढरपूरला गेल्यावर एखादा जर म्हणत असेल की चंद्रभागेचं पाणी घाण आहे, समजावं त्याला पंढरपूर कळलंच नाही महाराज. एखादा आळंदीला जाऊन जर म्हणत असेल इंद्रायणीचं पाणी घाण आहे, समजावं आळंदी त्याला कळलीच नाही महाराज. अरे तीर्थक्षेत्र आहे महाराज, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. काही सामर्थ्य आहे त्या महाराज त्या चंद्रभागेचं. चंद्रभागेचं स्नान करावं आणि विधी तो हरिकथा. जगद्गुरु तुकोबरायांनी चंद्रभागेचं स्नान केलं, पंढरपूरची प्रदक्षिणा केली, हरिकथा केली आणि आता पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी दर्शनबारीमध्ये लागले. जगद्गुरु तुकोबरायांनी कधीच बारी मोडून दर्शन घेतलं नाही. नेहमी जगद्गुरु तुकोबराय दर्शन बारीमध्ये जात होते. त्यावेळेस काही एवढी गर्दी नव्हती, पण बारी मात्र होती. जगद्गुरु तुकोबराय दर्शनासाठी निघालेले आहेत. गरुड खांबापर्यंत आले. आल्याबरोबर महाराज भगवंताला पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. जगद्गुरु तुकोबरायांना अत्यंत आनंद झाला. महाराज अंग रोमांचकंठित झालं. मनरूपी मयूर आनंदाने नाचायला लागला. कशामुळे? जगद्गुरु तुकोबरायांना आज जे पाहायला भेटलं होतं ते आतापर्यंत कधीच भेटलं नाही महाराज. जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताला पाहिलं आणि काय ते भगवंताचं स्वरूप होतं. सुंदर ते भगवंताचं स्वरूप जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. कसे दिसत होते माझे भगवान परमात्मा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविश शिकळा लोपलिये कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळ ही काशे सोनसळा पांगोरे पाटोळा घन निळा सावळा बाई. अहो काय देव दिसतो महाराज. अहो भगवंत किती सुंदर दिसतात. गोड तुझे रूप गोड तुझे नाम
महाराज काय भगवंताचं स्वरूप आहे. आचार्य श्रीमद भागवतामध्ये वर्णन करतात, बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम विव्रतवासः कनक कपिशम वैजयंतीम च माला रंध्रान वेणुराधर सुदयान पूरयन गोपवृंदै वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्ती. भगवंतासारखं सुंदर या भूतलावरती कुणी नाही. अत्यंत सुंदर असणारे भगवंत जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिले, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अत्यंत आनंद जगद्गुरु तुकोबरायांना झाला. ते आनंदाचे अश्रू होते. जेवढा आनंद जगद्गुरु तुकोबरायांना भगवंताला पाहून झाला का, त्याच्यापेक्षा डबल आनंद भगवंताला तुकोबरायांना पाहून झाला. भगवंताच्याही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. दोघेही एकमेकाकडे पाहून रडतायत. जगद्गुरु तुकोबराय देवाजवळ गेले, भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि डोकं ठेवल्याच्या नंतर देवाला म्हटले, देवा कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. देवा आता तुझं दर्शन झालं, आता कशाची गरज नाही. नाही नाही म्हटले. भगवान परमात्मा तुकोबरायांना म्हणतात, तुकोबा अहो माझ्यामुळे किती कष्ट जीवनामध्ये तुम्ही सहन करता. देवा कष्ट तिथपर्यंतच आहेत जिथपर्यंत तुझं दर्शन होत नाही. एकदा का दर्शन झालं रे झालं की मग जीवनातले कष्ट सगळे काही संपून जातात. दोघांमध्ये थोडीशी बोलाबोली झाली आणि जगद्गुरु तुकोबरायांनी हात जोडले, देवा आता मला गेलं पाहिजे. जवळजवळ 11 वाजत आले, तसं मी 11ला बंद करणार नाही. तुम्ही मला सांगा 11, 12, 1, 2, 3, 4 काही प्रॉब्लेम नाही, कारण की माल ओरिजिनल कंपनीचा आहे. विठ्ठल कारण तुम्ही 9ला चालू केला असेल, जे तुमचा नियम आहे त्या पद्धतीने. माझ्याकडनं यायला उशीर झाला, सर्वांच्या हात जोडून माफी मागतो. पण कीर्तन तोपर्यंत चालेल जोपर्यंत तुम्ही हात करत नाही. तुम्ही एकदा तुम्हाला असं वाटलं आता बाद झालंय कामापुरतं, म्हणतात ना ते ताकापुरती आजी, काय कामापुरता मामा आणि ताकापुरती. तुम्हाला असं वाटलं की तुम्ही म्हणायचं महाराज बस करा, आणि तुम्ही बस म्हटलं की बस. तुम्ही जर बस म्हटलेच नाही तर ही बस कधी बंद होणार नाही. त्याची चिंता तुम्ही करू नका. महाराज जगद्गुरु तुकोबराय जे आहे ते म्हटले येतो देवा. भगवान परमात्मा म्हटले, तुकोबा जाणार आहेत का? म्हटले हो जाणार आहे. पण म्हटले देवा, देव म्हणताय तुकोबा अनेक वर्ष झालं तुम्ही माझी सेवा करताय, अनेक वर्ष झालं तुम्ही माझी भक्ती करताय. खरं सांगू का, तुमच्या भक्तीचं फार ओझं माझ्या डोक्यावरती झालंय. कृपा करा आणि ते भक्तीचं ओझं खाली उतरून. 2 मृदंगाचार्यांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या. 2 मृदंगाचार्य असे मृदंग वाजवतात जसं इंद्रोवादी मृदंगम जय जय सुकर कीर्तन येते कुमारा. महाराज भगवंताचं भजन करावं, पण कसं, गुण गाईनं आवडी, हेच माझी सर्व जोडी. महाराज आवडीने भगवंताचं भजन केलं पाहिजे. भगवंताच्या भजनामध्ये महाराज त्या ठिकाणी कुचराईपणा करून चालत नाही. काही काही लोक भजन करतात महाराज, पण कसं उगाच आपलं दुखतंय खुब्यात जसं भजन करायचं तसं करत नाही महाराज. कीर्तन पुढं म्हणणाऱ्याने म्हणावं, काय भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद, आणि पाठीमागं म्हणणाऱ्याने म्हणावं भाग्या मेला शिम गेला. याला भजन म्हणतात का हो? महाराज भजनच जर करायचं असेल तर असं भजन करावं की जेणेकरून महाराज आपल्या भजनामुळे मातीने सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोला. जनाबाई भगवंताचं भजन करत होत्या, काय सामर्थ्य होतं. हात ज्या गौऱ्यांना जनाबाईचे लागत होते ना, त्या गौऱ्या सुद्धा भगवंताचं भजन करत होत्या. सगळ्यांनाच माहिती आहे, एक वेळ जनाबाई आणि एक लेडीज दोघी जणींचे भांडणं चालू. अचानक त्या ठिकाणी कबीरदासजी आले. कबीरदासजींनी पाहिलं की अरे ह्या दोघी भांडतायत. कबीरदासजीने विचारलं, का हो, या गावामध्ये जनाबाई कुठं राहतात? संत जनाबाई, त्यांना भेटायचंय मला. जी भांडत होती ती म्हटली, संत जनाबाई? अहो ही भांडते हीच जनी आहे. म्हटले कशाची संत आणि कशाचं? कबीरदासजीने विचार केला की अरे फसलो. म्हटले आपण काशीवरून आलो, आपल्याला वाटलं ती संत असेल, पण काही उपयोग नाही. ही तरी तर सामान्य महिलेबरोबर भांडणं करते, ही संत नाही. म्हटले निघाले तिथून कबीरदासजी. जनाबाई म्हटले चाललेच ना तुम्ही तर जा, काही हरकत नाही, पण जाता जाता आमची भांडणं सोडवून जा ना. कबीरदासजी म्हटले तुमचे भांडण मी सोडवायचे, 2 बायाच्या मध्ये कधी पडायचं नाही. म्हटले मी भांडणं सोडवणार नाही. नाही म्हटले चालले तर आता भांडणं सोडून द्या. अनेक दृष्टांत येतात महाराज. लोक म्हटले आमच्या गावच्या लोकांना हसायलाही भरपूर आवडतं. आता हसवताही येतं, पण महाराज आता तुम्हीच म्हणाल महाराज 9ची बी गाडी गेली, 10ची बी गाडी गेली आहे, 12ची गाडी निघाली. परत तुम्ही म्हणाला आता जाऊ द्या ना.
घरी. मग घरी जाऊ द्या म्हणलं, मी काय करायचं? 11:15 वाजून गेलेत महाराज. उद्या आहेच आपलं. सांगायचा भाव फक्त एवढा आहे की दोघांचे आमचे भांडणं मिटवून जा म्हटले. मला भांडणं मिटवता येत नाही, मी भजन करणारा साधू माणूस आहे, मला भांडणं मिटवता येत नाही, मी निघालो. नाही नाही महाराज, भांडणं मिटवावे. कसे मिटवावं? काही नाही, सोपं आहे. ह्या गौऱ्या माझ्या आहेत, पण ही म्हणते माझ्या आहेत. अरे पण तुझ्या गौऱ्या ओळखायच्या कशा? काही नाही, गौरी उचलान कानाला लाव. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल समजायचं ती गौरी माझी. महाराज कबीरदासजीने गौरी उचलली, कानाला लावली, आवाज येईना. दुसरी उचलली तरी आवाज येईना. 10 गौऱ्या उचलल्या, आवाजच येईना. कबीरदासजीने हात जोडले, म्हटले ए बाई, तुझ्या गौऱ्या आणि तू याच्यातनं काही भजन येणार नाही. त्या ठिकाणी जनाबाई म्हटल्या, अजून माझ्या चालूच झालेल्या नाहीयेत. ह्या सगळ्या गौऱ्या हिच्या आहेत म्हटल्या, माझ्या नाहीयेत. 11वी गौरी उचलली आणि कानाला लावली. कानाला लावता क्षणी शब्द बाहेर पडला, काय? विठ्ठल माझा माझा. सर्वांनी हात वर करूया, हरिबोल. विठ्ठल माझा, मी विठ्ठला. असं भजन चालणार नाही बरं का. आम्ही 650 किलोमीटर वरून आलोय, अजून सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही. इथं उभं राहिलो तो पूर्ण घाम घाम झालंय आणि तुम्ही बसल्या बसल्या साधं भजन सुद्धा करत नाही. असं चालणार नाही. एकदा असंच एक महाराज म्हटले, भजन करा भजन करा. एक माता माऊली असंच जसं ह्या आजी टेकन देऊन बसलात का, तशा एक जण टेकन देऊन बसल्या होत्या. महाराज म्हणत होते विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. पण त्या आजी विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हत्या. मग त्या पिंट्याचे पप्पा, पिंट्याचे पप्पा, पिंट्याचे पप्पा. महाराजांना प्रश्न पडला, विठ्ठल विठ्ठल म्हणताना तोंड उघडते, ही बंद का करते तोंड? असं नेमकं चाललंय काय? जवळ गेले आणि विचारला, आजी काय चाललंय? सांगितलं ना तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा. ती म्हटली, मी विठ्ठल विठ्ठल म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? म्हटले, पिंट्याच्या पप्पाचं नाव म्हणून मी विठ्ठल विठ्ठल म्हणू शकत नाही. इथं तसं कुणाचं काही नाही ना, का आहे? आणि जरी असलं तर तो विठ्ठल अगोदर का तुमचा विठ्ठल अगोदर? तो विठ्ठल अगोदर. त्याच्यामुळे ज्याला ज्याला हात भगवंताने दिले त्याने अगदी सरळ करा, कानाच्या रेषेमध्ये. जो हात सरळ वरती करणार नाही त्याला शेजाऱ्याची शपथ आहे. मग आता आपला शेजारी राहावं वाटत असेल तर करा, आणि ज्याला वाटतं जगावं त्याने शेजाऱ्याला, ज्याच्या हाताला त्रास आहे त्याने करू नका. पण ज्याला त्रास नाही त्याने अगदी सरळ मोठ्या प्रेमाने सर्वांनी बोलायचं. हरिबोल. विठ्ठल माझा माझा माझा
सांगितलं पण तरीही पाठीमागच्यांनी काही टाळ्या वाजवल्या नाही. जोपर्यंत सगळ्यांच्या टाळ्या वाजणार नाही तोपर्यंत कीर्तनच सुटणार नाही. आता ज्याला ज्याला वाटतं लवकर सुटावं त्याने त्याने हात वरती करा. एकदम सरळ हात जर सरळ केले नाही कानाच्या रेषेमध्ये आणि घरी जाताना जर हाताला काही झालं तर परत इकडे यायचं. हा, त्याच्यासाठी परत एकदा सरळ कानाच्या रेषेमध्ये. हे पहा, आता ही वेळ गेली तर परत येणार. भजन करायचंय. महाराजांनी सांगितलं कसं करणार. गुण गायीनं आवडीने भजन झालं पाहिजे की नाही. जर याच्यामध्ये कुणाला नाचायची इच्छा असेल तर नाचलं तरी चालतंय बरं का. तुमच्याकडे चालतं की नाही आम्हाला माहित नाही, पण आळंदीमध्ये नाचू कीर्तनाचे रंगी. अहो माणसं नाचतील यात आश्चर्य नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. जर नाचायचं असेल तर नाचू शकता. कुठलं भजन. राधे 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 सर्वांनी हात भजन करेल म्हटले. कसं. गुण गायीना आवडी हेच माझी सर्व जोडी. त्याच्या पलीकडे मला काही नाही पाहिजे. नाही अजून काहीतरी घ्या ना, मी मुक्ती द्यायला तयार आहे. पण तिसऱ्या चरणामध्ये म्हणतायत की नलगे मुक्ती धन संपदा संत संग
देई सदा, फक्त मला संतांची संगत द्या, मला मुक्ती नको, मला धन नको, काही नको. भगवंताने विचारलं, तुकोबाराया संतांची संगत देतो बरोबर आहे, पण काय लाभ आहे संत संगतीमध्ये? म्हटले संत संगतीचे अनेक लाभ आहेत. फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत आपले बरं का, 10 मिनिटं सेवा होणार आहे, जास्त काही कोणी गडबड करायची तशी गरज नाही. म्हटले संत संगतीचा काय फायदा आहे? संत संगतीचे अनेक लाभ आहेत. म्हटले सांगा काय? संत संगतीचे, संतांचं नामस्मरण जरी केलं तर 5 प्रकारचे लाभ भेटतात मला. कुठले 5 प्रकारचे लाभ? संतांच्या नामस्मरणाने पहिला लाभ, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. संतांच्या नामस्मरणाचा दुसरा लाभ, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांच्या नामस्मरणाचा तिसरा लाभ, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेवची देतो. संतांच्या नामस्मरणाचा चौथा लाभ, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे येऊ. संतांच्या नामस्मरणाचा 5वा लाभ कुठला? ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विले. पुण्य वाढावं वाटत असेल तर संतांची संगत करावी. पापाचा क्षय व्हावा वाटत असेल संतांची संगत करावी. ज्ञानाची प्राप्ती करायची असेल संतांची संगत करावी. यमाची भीती घालवायची असेल संतांची संगत करावी. माया खोडून काढायची असेल संतांची संगत करावी. अजून संत संगतीचे 3 लाभ आहेत महाराज. कुठले? संतांच्या कृपेमध्ये सुद्धा लाभ आहे. संतांची कृपा 3 पद्धतीने होते. एक हस्तकृपा, एक नेत्र कृपा आणि एक संकल्प कृपा. हस्तकृपा रेड्यावरती झाली, बोलाविला बोले वेद मैसा सुबुद्ध स्वरान्वयी. हस्तकृपा गावबावरती झाली, रामायण लिहिलं महाराज. नेत्र कृपा आणि संकल्प कृपा ज्याच्या ज्याच्यावरती झाली त्याच्यावरती महाराज त्याला भगवंताची प्राप्ती झाली. कृपा कटाक्ष निहाळिले आपल्या पदी बैसविले. काय सामर्थ्य! अरे संतांच्या संगतीचा तिसरा लाभ, संतांना नुसतं आलिंगन जरी दिलं तरी आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी. सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो संतांच्या आलिंगनाने. आणि सर्वात महत्वाचा लाभ संत संगतीचा एकच आहे. काय? संत संगतीने काय होतं? पद्मनाभ जोडला. संत संगती जर जीवनामध्ये घडली, अर्ध क्षण जास्त करायची गरज नाही महाराज. मग अर्ध क्षण, अर्ध निमिष जरी केली तरी पुष्कळ आहे महाराज. नारदांच्या जीवनामध्ये संतांचा संग किती झाला? अगदी 2-4 सेकंदाचा, 5 सेकंदाचा. अगोदर संतच मानायला वाल्याकोळी तयार नव्हता नारद. जेव्हा राम नामाचा उपदेश केला तेव्हा संत मानायला तयार झाला. तिथून पुढचा वेळ लक्षात घ्या, अगदी 1-2 सेकंदाचा महाराज. अरे संत संगतीचं काय महत्व आहे! अनेक लाभ आहेत महाराज. संत एकदा का जीवनात आले की भगवंत आल्याशिवाय राहत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संत आले की देव निश्चित प्राप्त होतो. आमचे गुरुवर्य दृष्टांत सांगत असतात. अगदी 1 मिनिटामध्ये सांगतो. एक साधू तीर्थयात्रा करत करत जंगलामध्ये गेले. भिल्लाने त्या साधूंना पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मनामध्ये असा भाव आला, काय की अरे याला मारलं पाहिजे, लुटलं पाहिजे आणि काहीतरी धन घेतलं पाहिजे. त्या साधूंजवळ गेले, हातामध्ये तलवार होती. काय काय तुमच्या जवळ आहे द्या. साधू म्हटले, आमच्या जवळ काय? चिपळ्या, विना आणि टाळ. याचं तू काय करणार आहे? तुम्ही कोण? मी साधू आहे. कुठून आला? आळंदीवरून आला. आळंदीवरून आले का? बर. कशासाठी? कीर्तनासाठी. पाकिट ठरवलंय का? नाही ठरवलं म्हटले. नाही ठरवलं म्हटल्यावर हा ठीक आहे, तुम्हाला सोडतो म्हटले. कारण तुम्ही ठरवलेलं. त्याच्याही मनामध्ये त्याला माहित होतं की माझा साधू कसे असले पाहिजे. महाराज साधू म्हणून तुम्ही माझ्या घरी आले, आज कृपा करा माझ्या घरी जेवायला चला. तो म्हटला, मी जे लोकांना मारतात, जे लुटतात त्यांच्या घरी जेवायला जात नाही. मग पुढच्या वर्षी तुझ्या घरी जेवायला येईल, पण वर्षभर मांसाहार करायचा नाही. तो म्हटला ठीक आहे, चोऱ्या माऱ्या करायच्या नाही. 1 वर्ष भ्रमण करत करत परत त्या गावामध्ये आले. साधू तुम्ही म्हटले होते गेल्या वर्षी की पुढच्या वेळेस जेवण करेल, चला म्हटले माझ्या घरी जेवायला. साधूला वाटलं चला आता हा सुधारला असेल. साधू म्हटले चल. साधू त्याच्याबरोबर निघाले. गप्पा मारत मारत म्हणाला, साधू तुम्ही म्हणाल ते बनवतो, फक्त एवढं सांगा कुठल्या पक्षाचं मांस शिजवून खाऊ. काय म्हटला? कुठल्या पक्षाचं मांस शिजवू एवढं सांगा, जे पाहिजे ते बनवतो. साधू म्हटले, अरे आम्ही साधू आहे, आम्हाला मांस वगैरे काही चालत नाही. नाही नाही म्हटली, आमच्याकडे मांसच शिजवतात आणि तेच तुम्हाला खावं लागेल. आता जर नाही खाल्लं तर ही तलवार आणि तुमचं मुलं. साधू म्हटले ठीक आहे, तुला पक्षाचाच मांस शिजवायचंय ना, मग अशा पक्षाचं मांस शिजव
की ज्या पक्षाला 4 हात असले, अशा पक्षाचं मांस शिजव की ज्या पक्षाच्या डोक्यावर बोरमुकुट असला पाहिजे, अशा पक्षाचं मांस शिजव की ज्या पक्षाने पितांबर घातलेला असला पाहिजे. चिंता करू नका, जा घरामध्ये बसा, आता पक्षी घेऊन येतो. त्या पक्षाच्या शोधामध्ये निघाला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5-6 दिवस झाले, पण पक्षी काही सापडे ना. अत्यंत वाईट वाटला. अरे घरी साधू उपवासी आहेत, त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. आता जर पक्षी नाही सापडला ना तर जगण्यात काही अर्थ नाही. सगळी लाकडं गोळा केली, ती लाकडं पेटवली आणि ठरवलं आता संध्याकाळपर्यंत पक्षी नाही सापडला तर त्या लाकडामध्ये उडी मारायची. संध्याकाळ झाली, पक्षी आला नाही, अग्नी पेटवलेला होता, उडी मारणार एवढ्यामध्ये एक पक्षी खांद्यावरती येऊन बसला. असं पाहिलं तर महाराज समोर तो पक्षी आहे जो साधूंना पाहिजे होता. 4 हात आहेत, मोर मुकुट आहे, पितांबर घातलेला आहे. जोरात त्या पक्षाला दाबलं आणि गुद्दे घालायला लागले. गुद्दे कळतं ना, गुद्दे म्हणजे बुक्क्या. तर प्रत्येक भागामध्ये गावागावामध्ये भाषा वेगळी असते ना. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, इकडं जीव गेल्यावर. जीव गेल्यावर ना, आमच्याकडे जीवच जात नाही, फक्त मरतात, एवढाच फरक आहे. महाराज त्या ठिकाणी म्हटले गुद्दे घातले. कशासाठी? अरे 6 दिवस झालं साधू उपवासी आहेत, तुला काही अक्कल वगैरे आहे, कुठं होता तू? असं गुद्दे घालत घालत महाराज निघाला. भगवंता त्या साधूंसमोर त्यांना आणलं. आणल्याच्या नंतर साधूला म्हटलं, महाराज जो पक्षी तुम्हाला पाहिजे तो पक्षी पकडून आणलाय, आता कसं कापू तेवढं सांगा. साधू म्हटले, तोच पक्षी आहे का? म्हटले हो. साधू म्हटले, जरा पाहू दे. पाहिलं तर महाराज चतुर्भुज भगवान परमात्मा आहेत, मोर मुकुट आहे, पितांबर घातलेला आहे. साधूच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि साधू म्हटले, देवा याने काही त्रास दिला असेल तर याला माफ करा. देव म्हटले, त्रास दिला नाही, लाथा घालत इथपर्यंत आणलाय म्हटलं, आता याला सोडणार नाही. नाही नाही महाराज, त्याला माहित नाही. महाराज साधू म्हणतात त्याला माहित नाही. भगवंताने कृपा केली, माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं फक्त एवढं की ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये संत भेट झाली त्याला त्याला भगवंत भेट झाल्याशिवाय राहिली नाही. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्याला भेटले. संत संगतीचे अशा अनेक लाभ आहेत. म्हणून महाराज माझ्या जीवनामध्ये संत संगती तुम्ही मला द्या. कारण जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा ज्यावेळेस स्वधामाला निघाले ना, सगळ्यात पहिला आग्रह कुणाला केला? वैकुंठाला जात असताना, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. देवाला सांगा आता मला मृत्यू लोकामध्ये राहायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात की आता मृत्यू लोकात राहण्याची इच्छा नाही. तुम्ही कुणाला सांगा? देवाला सांगा. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा किंवा वैकुंठीचा राणा. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. म्हटले आणलं असतं आम्ही देवाला लवकर, पण सध्या परिवहन खाता आमच्याकडे नाही. म्हटले गरुडाकडे. मग विनंती करावी लागेल कुणाला? गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. अरे म्हटले गरुडाच्या पायावर डोकं ठेवून ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मदीना ते उद्धरी. गरुड म्हटला मी घेऊन यायला तयार आहे, पण लक्ष्मीने पाय धरले त्याचं काय? पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती. लक्ष्मीला काकुळती. लक्ष्मी म्हटली मीही पाय सोडायला तयार आहे. जवळजवळ 11:30 वाजले. किती वेळ पाय धरून बसू? म्हटलं सोडते आता, काही अडचण नाही. आता बाकीचे झोपण्यापेक्षा उरकून घेतलेलं बरं. म्हटले कारण की तुम्ही 7 दिवस झालं हेच करताय आणि तुमचं विशेष नाही बसलेल्यांचं, तुमचं काय आहे? पण हे जे गायक वादक महाराज मंडळी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, खरं तर हे वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध आहेत. यांच्यासमोर आपण काय बोलावं? आपली एवढी पात्रता नाही महाराज. फक्त बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. ज्ञानोबारांच्या दरबारातून आलोय म्हणून तुम्ही ऐकताय, नाही तर आमच्यापेक्षा ज्ञानी तुम्हीच आहे महाराज. खरं तर दादांची किती सुंदर सेवा चालू होती. सांगायचा भाव फक्त एवढा, मी पाय सोडायला तयार आहे म्हटलं, पण त्या शेषाला सांगा त्यांना जाग करा म्हणून. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. आणि मग त्या ठिकाणी भगवंताला जाग केलं. हे सांगितलं कुणाला? हो, संतांना सांगितलं. म्हणून माझ्या जीवनामध्ये संत संगती पाहिजे. म्हटले संत संगती पाहिजे. म्हटले हो, अजून काय? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे गरुभवानी
एकच काय, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, संत संगती पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे, तुझी चरण सेवा पाहिजे. म्हटले याच जन्मामध्ये का, फक्त याच जन्मापुरतं देऊ का? तसं नाही म्हटले. मग प्रत्येक वेळेस जन्म घेईल. कशासाठी घेईन मी जन्म? यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. भगवान परमात्मा म्हटले प्रत्येक वेळेस माणूसच म्हणाल असं काही लिखित आहे का कुठं? एखाद्या वेळेस जर किडे मुंग्या झाल्या तर म्हटले काही हरकत नाही, किडे झालो तरी चालेल, पण कुठं? वैष्णवांचे नाणी होईल किडा, वैष्णवांच्या नाणीतला किडा बनवलं तरी चालतंय. फक्त संत संगती जीवनामध्ये असली पाहिजे. म्हटले परत परत जन्माला यावं वाटतं, भजन करावं. काय अहो या मृत्यू लोकात असं काय विशेष आहे? एकच विशेष आहे. काय? नारायण नामी हो जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. या ठिकाणी जो रस आहे, या ठिकाणी जी भक्ती आहे ती कुठंच नाही. स्वर्गे सत्य कैलाचे वैकुंठे नास्तियम रस. म्हणून या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे फार सुंदर मागणी मागतायत. आपणही भगवंताकडे हीच मागणी मागितली पाहिजे. देवा हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईला आवडी, हेच माझी सर्व जोडी. खरं तर झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी समर्पित करतो. माझ्या अगोदर ज्यांचं कीर्तनाची सेवा चालू होती, खरं तर दादांची सेवा मोठी आहे, वय मोठं आहे, ज्ञान मोठं आहे, तप मोठं आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत महाराज. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा मनाचा मोठेपणा आहे की आल्याबरोबर महाराज तुम्ही कीर्तन करा, नाही तर लोक महाराज साधे नाही बरं का. अहो स्वतः समोरचा माईक दुसऱ्याला द्यायचं म्हटलं तरी माणसाची देण्याची इच्छा होत नाही. मृदंग सोडायचा म्हटलं तरी सोडण्याची इच्छा होत नाही. कीर्तन कोण सोडेल? कीर्तन कोणी सोडेल का महाराज? कोणी सोडणार नाही. पण याच्यासाठी महाराज हाच विभाग असला पाहिजे. याच्यासाठी वारकरीच, आणि तो बी साधा वारकरी नाही, हाडाचा वारकरी लागतो महाराज. हाडाचा वारकरी जर असेल तरच तो म्हणतो महाराज लागून या पाया. हाडाचा वारकरी असेल तर एकच आहे ना, काय की प्रत्येकाच्या महाराज जसं पंढरपूरला आपण गेल्यावर पाया पडायचे एकमेका, काय त्याचा पूर्वार्थ? पंढरीच्या लोका लोहे अभिमान, पाया पडायचे ना एकमेका. वेगळं कुणी नाही, मी म्हणजे तेच आहेत आणि ते म्हणजे मीच आहेत, हा भाव असल्याशिवाय कोणी म्हणत नाही कीर्तन करा. महाराजांनी या ठिकाणी माझ्याकडे फेटा दिला आणि त्यामुळे तोडकी मोडकी जशी जमली तशी सेवा करण्याचा योग जीवनामध्ये आला. खरं तर तुम्ही फार मोठ्या संख्येने उपस्थित आहात, फार लवकर आले होते, मला देण्यासाठी वेळ झाला. परत एकदा हात जोडून तुमची सर्वांची माफी मागतो. या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला हे सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व तरुण मंडळ, कितीतरी तरुण मंडळ तिथं होते. मी जेव्हा आलो ना एवढे तरुण मंडळी होते, मला वाटलं बहुतेक आता हे बारीच करणार आहेत माझ्या. त्यांना पाहिल्याबरोबर असं वाटलं आता काही खरं नाही, आता बहुतेक कार्यक्रमच होणार आहे आपला. कारण की किती वेळ हो. बरं त्याच्यात झालंय असं की पत्रिकेत फोटो माझा, नंबर दुसऱ्या महाराजांचा. ज्या महाराजांचा नंबर आहे ते महाराज मला फोन करू करू परेशान. अहो तुमचं कीर्तन आहे मला का फोन येतोय? म्हटलं ज्यांनी टाकलाय त्यांना विचार, माझा काही तो नंबर नाही. त्यांचाही कार्यक्रम चालू होता. पण याच्यात तुमची तिळभर सुद्धा काही चूक नाही. आमचीच चूक आहे. आमची म्हणण्यापेक्षा आमचं घोडंच नीट नव्हतं, आम्ही तरी काय करणार आहे. पण तरीही एवढं खराब घोडा असतानाही या ठिकाणी मला जे घेऊन आले ते आमचे परममित्र वकील साहेब असणारे संजय पाटील या ठिकाणी असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्हा सर्व श्रोते मंडळींना धन्यवाद देतो. परत ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा आग्रहाने योग आला असे आमचे पिटलेवाडकर साहेब, त्यांना धन्यवाद देतो. तुमच्या या परिसरातले 10-5 विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये आळंदीत शिकतात. आता याच्यामध्ये तुमच्याच परिसरातली ही आहे, ती आहे, एका खाली बसलेला तो पण आहे, का उभा राहिला नाही मला कळलं नाही. पण सगळेच हे नवीन नवीन विद्यार्थी आहेत. इथून पुढे हळूहळू हळूहळू आम्हाला बोलवायची गरज पडणार नाही. आम्हाला एवढ्या लांबून बोलवायचं ना, असा टाईम चुकतो का नाही. म्हणून घरातच महाराज तयार झाला पाहिजे. या न्यायाने चालू झालेला हा उपक्रम, त्याच्यामध्ये समोर हे सर्व छोटे छोटे बालगोपाळ, उशीर जरी झालेला असला तरीही ते ऐकतायत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. 2 मृदंगाचार्य माझ्या छोट्या भावासारखे, त्यांना धन्यवाद. एवढे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक आहेत त्यांना धन्यवाद. चोपदार दादा, विणेकरी दादा, त्याचबरोबर काहीच सांगायची ज्यांना गरज पडली नाही असे आपले माईक सिस्टीमवाले दादा, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. नाही तर काय काय ठिकाणी महाराज म्हणतात ना, डब्याचे डबे मसाला आणि चव नाही कशाला. एवढे मोठे मिक्सर असतं, ऑपरेटिंगच जमत नाही.
इथं तसं काही नाही, फार सुंदर नियोजन आहे, फार आणि प्रसन्न आहेत महाराज. नाही तर काही काही माईक सिस्टीमवाल्याकडे पाहिलं की असं वाटतं हा 10व्याला बसलाय का काय, कळतच नाही ना महाराज. 7 दिवस झाला असंच आहे ना. असाच आनंद आहे महाराज. क्वालिटी आणि क्वालिटी असलीच पाहिजे. आणि जरी कदाचित एखादी गोष्ट तुमच्या आमच्यामध्ये आपल्याला काही कमी वाटली तर परमार्थामध्ये त्याला कधी कमी म्हणायचं नाही महाराज. तुम्ही जर आता त्यांना म्हटले ना हे कमी आहे, ते पुढच्या वेळेस या श्रद्धेने आणि या प्रेमाने तिथं बसणार नाही. आता जर एखादा मृदंग वाजवणारा विद्यार्थी आहे किंवा महाराज आहेत आणि त्यांना जर म्हटले ना ए तो मुखडा बरोबर नाही, तर तो म्हणेल हा पख वाजून तू बघून घे. गायकाचं सुद्धा तसंच आहे. त्याला म्हटलं ना चाल बरोबर नाही, तर तो म्हणाला ए बाबा तूच घे येता येता. आमचे पिटलेवाड दादाजी आहेत ते म्हटले असं करा ना, तर आता कीर्तनात चाल घ्यावी लागेल का. म्हटलं 2 मिनिटात घ्यावी लागेल. ते म्हटले त्यांना सांगा ना लवकर घ्या म्हणून. मी म्हटलं आता जर असं म्हणलो का तर एकटे नाही सगळे टाळकरी हाणतील म्हणलं. मला 1 तास तुझी वाट आम्ही पाहिली ना, आम्हाला म्हणतो लवकर उरकून घ्या. असं नाही चालत महाराज. आणि खरंच हे मारुतीच्या शेपटासारखं वाढत जातं. एकदा एका गावात असं 1च सेकंद बरं का, जास्त नाही, एका गावात कीर्तन चालू होतं. 8 ते 10चं होतं. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले. महाराज कीर्तन काही सोडे ना. पाठीमागून एक जण असा बांबू घेऊन आला. असा मोठा बांबू होता. तो पाठीमागून आल्याबरोबर आता बांबू पाहिलं कोण मध्ये येणारे सर्वांनी जागा दिली. आल्याबरोबर मी म्हटलं बाबा काही चुकलं का माझं, काही बोलण्यात चूक झाली का, क्षमा करा. ते म्हटले तुझं काही नाही, तुझं चलू दे रे. हा बांबू तुझ्यासाठी नाही म्हटले. मग तुला इथं आणलंय कुणी, त्याच्यासाठी हा बांबू. तशीच अवस्था त्यांची होती महाराज. एवढे फोन येत होते. एकदा तर ते मला म्हटले महाराज तुम्ही बोलू नका पण फोन चालू ठेवा. कमीत कमी त्यांना वाटेल की काहीतरी कॉन्टॅक्ट चालू आहे. नाही तर फार विचित्र काम आहे. आणि खरंच कार्यक्रम तुम्ही म्हणताय भक्तीचं ओझं खाली उतरवा, काय करू खाली वाका आता उतरून घेतो, तसं उतरवायचं नाही म्हटले. मग काहीतरी मागा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले देवा वेडायस की काय रे. अरे तुला काही मागण्यासाठी आम्ही तुझी भक्ती करत नाही का, कारण की मागणे हे आमच्या आई वडिलांनी शिकवलं नाही. काही मागणे हे आभाळात, काही मागणे आभाळात, वडिलांची प्रदान करते, हो वडिलांची प्रदान करते. काही मागणे काही मागणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. आमच्या आई वडिलांनी कधी काही मागायला आम्हाला शिकवलं नाही. आमच्या पूर्वजांनी कधी काही मागायला शिकवलं नाही. भगवंत म्हटले पूर्वजांनी मागायला शिकवलं नाही बरोबर आहे, पण देव देत असेल तर घ्यायला शिकवलं नाही का. नाही घ्यायला शिकवलंय ना. मग म्हटले तुमच्यासाठी म्हणून मागू नका, मी म्हणतोय म्हणून काहीतरी मागा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले नाही नाही देवा, अरे तुला माहित नाही का आतापर्यंत अनेक जन्मामध्ये मी तुझ्या सोबत होतो, कधी काही मागितलं का, काहीच मागितलं नाही. मला कशाचीच गरज नाही. नाही नाही तुकोबा काहीतरी मागावं, काहीतरी मागावं लागेल. अत्यंत आग्रह केला. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हटले देवा तू आग्रह करतोय, तू फारच मागा म्हणतोय ना, मनसी काही मागा. जर आता आग्रहच कर, मला गरज नाही, पण तू आग्रह करतो ना, तर मग जास्त काही नाही, एकच वरदान दे. कुठलं, अभंगाचं पहिलं.
असेल तर एकच वरदान दे. काय? हेच दान दे गा देवा, दुसरं नाही म्हटलं. काय वरदान पाहिजे? हेच दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. देवा तुझा विसर पडला नाही पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय भगवंताला म्हणतात देवा तुझा विसर पडला नाही पाहिजे. भगवंत म्हणतात तुकोबा एवढं सांगा तुमच्या जीवनात माझा विसर पडलाय कधी? अहो दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे अखंड तुम्ही माझं भजन करता आणि तरी म्हणता की हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. माझा विसरच पडला नाही तरी तुम्ही का मागून घेता? जगद्गुरु तुकोबराय म्हटले देवा पडला नाही पण पडण्याची दाट शक्यता आहे. का? कारण अखंड मी सांसारिक लोकांमध्ये राहतो. ज्या सांसारिक लोकांचं एकच ठरलेलं आहे वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, याच्या पलीकडे काही नाही महाराज. अहो संसारिक जीवाची जर हाव पाहिली तर काय हो? खावे प्यावे ल्यावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसार. याच्या पलीकडे त्यांची काही हाव नाही म्हटली. त्यांच्या संगतीमध्ये राहत असल्यामुळे होऊ शकतं, पण कृपा अशी करा की विसर पडला नाही पाहिजे. आतापर्यंत जेवढे संत झाले महाराज, कुठल्या संतांनी सांसारिक वस्तू मागितल्या का हो? कोणीच मागितली नाही. ज्यावेळेस नरसिंह भगवान परमात्मा प्रगट झाले आणि प्रल्हादाला म्हणतात की प्रल्हादा माग तुला काय पाहिजे? प्रल्हादजी म्हटले देवा मला कशाचीच गरज नाही. नाही नाही म्हटले तुला मागावं लागेल, मी द्यायला तयार आहे. तू म्हणत असशील तर इंद्र बनवतो, तू म्हणत असशील तर चंद्र बनवतो, तू म्हणत असशील तर महेंद्र बनवतो. एवढंच नाही, तू म्हणत असशील तर देवेंद्र सुद्धा बनवतो. म्हटले चिंता करू नको, काय तू म्हणशील ते मी बनवायला तयार आहे. इंद्राला वाटलं आता आपली गादी जाणार आहे वाटतं, कारण की कुणी थोडं जरी तप केलं तर इंद्राची गादी हलायला लागते महाराज. इंद्र घाबरला, चंद्र घाबरला, ब्रह्माजी घाबरले, महेंद्र घाबरले. प्रत्येकाला वाटलं की आता प्रल्हादजी माझी गादी मागतायत की काय. पण प्रल्हादजी भगवंताला म्हणतात देवा तू इंद्र बनवशील पण मला इंद्रपदाची गरज नाही. अरे तू चंद्र बनवशील पण मला चंद्रपदाची गरज नाही. तू मला महेंद्र बनवशील पण महेंद्र ही बनण्याची गरज नाही. मला कशाचीच गरज नाही. तुझा सेवक झालो ना बास, आता काही मागणार नाही. नाही नाही तुला मागावंच लागेल, मागावंच लागेल. म्हटल्याच्या नंतर म्हटले ठीक आहे आता तू आग्रह करतोय ना देवा, मागतो. म्हटले लक्षपूर्वक ऐक. भक्त प्रल्हादजी भगवंतासमोर मागतायत की देवा जर तू आग्रह करत असशील तर मला हेच वरदान दे. काय? यदि रासी समे कामान कामांस्त्वं बणदर्शभ कामानां वृद्ध संगोहम भवतस्तु व्रणे वरम. हे देवा अरे जर कदाचित माझ्याकडून काही मागण्याची चूक झाली तर तू देण्याची चूक करू नको, एवढंच वरदान मला. याच्या पलीकडे मला दुसऱ्या वरदानाची गरज नाही. मैं अगर कुछ मांगू तुझे तू पर तुम न देना कुछ मुझे वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊ. अरे मी तुझी भक्ती करावी त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काहीतरी द्यावं. अरे कामगार बनेल ना, भक्त कसला? कशाचीच मला गरज नाही. नाही नाही म्हटले मी द्यायला तयार आहे. काही नाही जरी मागितलं तर तू देऊ नको, एवढंच वरदान मला पाहिजे. प्रत्येक संतांची हीच परंपरा आहे महाराज. ज्यावेळेस भरतजी रामप्रभूंना आणण्यासाठी निघाले, डोक्यावरती चरण पादुका शरयू मातेमध्ये स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर शरयू माता प्रगट झाल्या आणि म्हणतात भरता माग तुला काय पाहिजे? भरतजी म्हणतात मला कशाची गरज नाही. नाही नाही मी द्यायला तयार आहे, माग तुला काय पाहिजे? भरतजी म्हणतात देणारच असाल तर माते हे द्या. काय? आर्थन धर्मन काम रुची कचुन चहू निर्वाण. काय म्हणतात? आर्थन धर्मन काम रुची कचुन चहू निर्वाण. मला अर्थ नको. का? कारण तो पूर्ण अनर्थाची जेड आहे म्हटली. मला तो धर्म नको की ज्या धर्मामुळे एक वेळ सुद्धा रामप्रभू विचारू शकले नाही पिताश्री माझा कसूर काय, मी का 14 वर्ष वनामध्ये जाऊ. अर्थन धर्मन कामरुची, ती काम भावना नको की ज्या कामामुळे दशरथासारखा राजा कैकेयीला काही बोलू शकला नाही. अर्थन धर्मन कामरुची गतीनं जाहू निर्वाण. मला मुक्ती सुद्धा नको. अरे जे नाही पाहिजे ते काय मागतो, पाहिजे काय? देवा एकच दे. काय? जन्म जन्म रती राम पद यह वरदान आ. प्रत्येक जन्मामध्ये मला रामप्रभूंच्या चरणाची सेवा घडली पाहिजे, हेच वरदान. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. तुम्ही आम्ही ते मागतो का हो? अहो आपले तर एवढ्या मागण्या विचित्र आहेत, काय सांगावं महाराज. अहो देवाकडे मागण्या करू यात काही आश्चर्य नाही. नवरा बायकोच्या तरी मागण्या काय साध्या आहेत का हो?
कधी बायको नवऱ्याला काय मागेल आणि नवरा कधी बायकोला काय मागेल काही सांगता येत नाही मला. एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं, मुंबईला गेले. मुंबईला गेल्याच्या नंतर 10 बाय 10ची रूम पाहिली. 2-4 दिवस फिरले, तिथलं ते सगळं कल्चर पाहिलं, सगळे लोक पाहिले. आणि आता ग्रामीण भागातलंच होतं ते. गावाकडे येत असताना काहीतरी मुंबईचं आणावं म्हणून मग तिथलं आता वागणं बोलणं आपण गावाकडे नेऊ असं नवरीने ठरवलं. नवीन लग्न झालेलं होतं. आणि गावाकडे येत असताना पतीला म्हटली, हे पहा, आपण मुंबईला जाऊन आलोय हे गावातल्या लोकांना कळलं पाहिजे. कसं कळणार? आपण मुंबईसारखं राहायचं म्हटलं, मुंबईसारखं वागायचं, मुंबईसारखं बोलायचं. पतिदेव म्हटले ते आपल्याला जमणार नाही. जमणार नाही. नाही असं जमत असलं तरच आपलं जमत, नाही तर आपलंच जमणार नाही. पतिदेवाने विचार केला, आता काय पर्याय? ठीक आहे बाई, मग तुझं म्हणणं काय आहे? काही नाही म्हटले, आपल्या घरी 2-4 नोकर ठेवू. जसं शहरामध्ये लोक कुत्र्याला घेऊन फिरतात ना, जॉगिंगला जातात, तसं आपणही गावामध्ये जाऊ. नवरा म्हटला, पण शहरामध्ये जॉगिंगला जाण्यासाठी प्ले ग्राउंड असतात, गार्डन असतात, आपण कुठे जायचं? पत्नी म्हटले, गार्डन नसलं म्हणजे काय झालं, आपण पांदीने जाऊ, पण फिरायला जायचं एवढं मात्र निश्चित आहे. म्हटले, चिंता करू नका. पती म्हटला, अगं पण ते जमेल का? जमेल, तुम्ही चिंता करू नका. ही शहरातनं आलेली होती. आता शहरासारखं वागायचं म्हणून पतिदेवाला म्हटले, असं करा, उद्याच भोकरच्या बाजारामध्ये जा आणि त्या ठिकाणावरून एक टॉमी विकत घ्या. एक टॉमी म्हणजे कुत्रा विकत घ्या आणि तो मला आणून द्या. कशासाठी? मी जॉगिंगला जाणार म्हटले त्या कुत्र्याबरोबर. अरे पण ग्राउंड नाही ना, पांदीने जाते, तुम्ही चिंता करू नका. कुत्रा आणून दिला महाराज. बर, आता कुत्र्याबरोबर फिरायला जायचं, मग काम कोण करेल? नोकर ठेवा म्हटले. अरे पण नोकराला पगार द्यावाच लागेल. नोकर ठेवला महाराज. आणि नोकर ठेवल्याच्या नंतर तिने नोकराला सांगितलं, हे पहा, जेव्हा आपल्या घरी काही काम पडेल मी तुला विचारणार. जसं उदाहरणार्थ आपल्या घरी जर एखादं कोणी आलं आणि मी जर म्हटलं, रामू अरे जरा चहा करून आणतो का? तर तू म्हणायचं, आणतो ना मॅडम, पण सांगा ना कुठला आणू? जपानचा आणू, अमेरिकेचा आणू की भारतातला आणू? असं म्हणायचं. मी म्हटलं ना नाश्ता आण, तर तू म्हणायचं, आणतो ना मॅडम, पण सांगा ना कुठला आणू? अमेरिकेचा आणू, जपानचा आणू की भारताचा आणू? योगायोग असा झाला की एक दिवस पती बाहेर गेलेले होते. सकाळची वेळ होती, ही जॉगिंगला निघाली. एवढ्यामध्ये समोरून पाहुणे आले. आल्याबरोबर हिने आवाज दिला, ए रामू, अरे पाहुणे आले, जरा पाणी घेऊन येतो का? तो म्हटला, आणतो ना मॅडम, पण सांगा ना कुठला आणू? जपानचा आणू, अमेरिकेचा आणू की भारतातला आणू? तिने सांगितलं, अरे हे गावाकडचे पाहुणे, यांना आपशाचं पाणी आण, यांना जपान अमेरिकेचं पाणी काही कळत नाही. 10 मिनिटानंतर परत आवाज दिला, रामू अरे बाबा चहा आण ना. तो म्हटला, आणतो ना मॅडम, पण कुठला आणू? जपानचा आणू, भारतातला आणू की अमेरिकेतला? अरे वेड्या, भारतातला आण, यांना अमेरिका जपान काही कळणार नाही. अजून 10 मिनिटं झाले, रामू नाश्ता आणतो ना मॅडम, कुठला आणू? जपानचा, भारताचा की अमेरिकेचा? अरे भारतातला आण, कांदे पोहे खाऊ घाल. सगळं काही झालं. सहज निघता निघता पाहुणे म्हटले, का हो तुमचे मालक दिसत नाहीत? ती म्हटली, बाहेर गेले. मग बोलावता का? लगेच हिने आवाज दिला, रामू अरे बोलवतो का जरा त्यांना? तो म्हटला, आणतो ना मॅडम, पण सांगा ना कुठले आणू? जपानचे आणू, अमेरिकेतले आणू की भारतात? महाराज काय मागणी करतील काही सांगता येत नाही. अहो मागण्या कशा असल्या पाहिजे की ज्या पूर्ण झाल्या पाहिजे. अहो ज्याच्याकडे काहीच नाही महाराज, तोही विचित्र मागण्या करतो. अनेक प्रकारचे लोक या प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. काय मागतील काही सांगता येत नाही. पण जगद्गुरु तुकोबरायांनी दंडक घालून दिला. हे पहा, भगवंताची जर सेवा केली असेल, संतांची जर सेवा केली असेल, तर तेच मागा की जे मागितल्याच्या नंतर तुमचा उद्धार होईल, जे मागितल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल. म्हटले, मग महाराज उद्धार होण्यासारखं काय? भगवंताचे चरण, याच्या पलीकडे दुसरं काय? भगवंताच्या चरणापलीकडे काय महाराज? ज्यावेळेस भगवान परमात्मा श्रीकृष्ण कन्हैया जेव्हा द्वारकेला निघाले ना, भगवान परमात्मा सर्वांना म्हणत होते, मागा मागा मागा. धर्मदादाकडे गेले. धर्मदादा काय पाहिजे? काही नाही, आतापर्यंत मी धर्माने वागलोय, आता माझ्या हातून अधर्म झाला नाही पाहिजे, असं वरदान द्या. भीमदादाला विचारलं, भीमदादा तुला काय पाहिजे? काही नाही, खातो म्हणून माझी मोठी बदनामी आहे म्हटली. पण कितीही खात असलो तरी प्रत्येक घासाघासाला तुझं भजन आठवलं पाहिजे. ठीक आहे अर्जुना, तुला काय पाहिजे? अरे देवा, आतापर्यंत माझ्या मनामध्ये शिष्यत्वाचा भाव आहे ना, तोच भाव कायम राहू दे. शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्न.
महाराज नकुल सहदेवाला विचारलं तुला काय पाहिजे? काही नाही देवा, तुमचं आमचं जे प्रेम आहे ते कायम ठेवा. द्रौपदीला विचारलं तुला काय पाहिजे? द्रौपदी म्हणते देवा, बहीण मानतोस ना मला, आणि उद्या रक्षाबंधन आहे, हेच नातं कायम राहू दे म्हटले. रक्षाबंधनाला मी तुला राखी बांधायला आली पाहिजे. भगवान परमात्मा म्हटले तथास्तु. पण खरी क्रांती तेव्हा झाली की जेव्हा सुभद्रेला भगवान परमात्मा म्हणतात सुभद्रे माग तुला काय पाहिजे. सगळ्यांना वाटलं सुभद्रा भगवंताची बहीण आहे, काय माहित काय मागते. पण भगवंत जेव्हा माग म्हटल्याबरोबर सुभद्रा म्हणते देवा एकच वरदान द्या. काय? कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राणप्रयाण समये कफवात पित्तै कंठावरोधन विदो स्मरणम कुतस्ते. अरे देवा, तुझ्या चरणरूपी पिंजऱ्यामध्ये आजच माझा मनरूपी राजहंस अडकला पाहिजे, हे वरदान तुम्हाला. आणि आपणही देवाला हेच म्हणावं, देवा एकच वरदान दे. काय? हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. अरे नाही विसर पडला तर काय कराल? अभंगाचं दुसरं गुण गायिना भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबराय सांगतात की गुण गायीन आवडी हेच माझी सर्व. देवा अखंड तुझं भजन करेल. अखंड म्हणजे कधी? हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला जनी, हरी बोला वनी. अहो कधीही भगवंताचं भजन करा, अखंड तुझं भजन करा, अखंड दया तुझी प्रीती. देवा अखंड तुझं चिंतन करेल. गुण गाईन. आणि कसं गाईन? भजन ते ओंगळवाणी आणि नरका जाणे. तू असं भजन नाही करणार, मग आवडीने करेल मला. अरे आवडीने म्हणजे कसं करेल? जसं दारात आलेला पिंगळा भजन करतो का, तसं भजन करेल. हे घरी नाही काल
वा वा वा. खर तर ह्या टाळ्या आमच्या गायकांसाठी नाहीत बरं का,